त्या भर चौकामध्ये फटके मारून जाहीररित्या फाशी द्यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत। उपस्थितांना मी विनंती करतो की या निषेधाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। पुणे जिल्ह्यातील नरसापूर या ठिकाणी जे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन नीचपणाचे कृत्य झाले, पेपरमध्ये ते वार्ता ती बातमी वाचत असतानाच अंगावर शहारे आले। हे अतिशय संतापजनक चीड निर्माण करणारी घटना आहे आणि कालांतराने कळले की ती दुर्दैवी निरागस बालिका ही सोलापूरचीच नात आहे। समाजामध्ये आजकाल या सर्व प्रवृत्ती बळावत आहेत। या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समाजातील सर्वांनी एकत्र यावे। सर्व ठिकाणी असे लहान बालिकेवर अत्याचार, मुलींवर महिलांवर अत्याचार, कायद्याचा वचक या राज्यात या देशात आहे की नाही अशी शंका सामान्य नागरिकांमध्ये मनामध्ये निर्माण होत आहे। ही जी घटना घडली ही अतिशय लांछनास्पद आहे। ज्या ज्या परिसरामध्ये अशा घटना घडतात, कायदा, पोलीस, न्यायव्यवस्था या सर्व गोष्टींनंतर पण या अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ज्या ज्या परिसरात अशा घटना यापुढे घडतील त्या परिसरातील अगदी सजग जागरूक नागरिकांनी, तरुण युवकांनी तो नराधम कोण का असेना त्याला त्या ठिकाणीच धरून सामाजिक म्हणजे समूहानं त्याच ठिकाणी शिक्षा द्यावी। पूर्वी एक घटना वाचण्यात आलेली आहे की अशाच एका न्यायालयातून निर्देश सुटलेल्या बलात्कारी नराधमाला 200 महिलांनी न्यायालयाच्या आवारातच दगडाने ठेचून मारलं होतं। त्याला ठेचून मारा किंवा कायदा हातात घ्या असं आम्ही म्हणू शकत नाही। आपल्या इथं शर्यत कायदा नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असा महिलावर जर कोणी अत्याचार केला, अन्याय केला तर त्याचे दोन्ही हातपाय तोडून त्याला शिक्षा दिली जायची। पण आज आपल्या भारताच्या या संविधानामध्ये तशा शिक्षेची तरतूद नाहीये। आज या चौपाट विठ्ठल मंदिर या ठिकाणी या परिसरातील सर्व जागरूक नागरिकांनी या घडलेल्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी, संताप व्यक्त करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे। यानंतर या सर्व उपस्थित महिला, पुरुष याच्यामध्ये सहभागी झालेल्या माता, भगिनी, बांधवांनो, युवकांनो एक कॅन्डल म्हणजे मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। आजूबाजूला असणाऱ्या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि जसं पुण्यामध्ये प्रचंड स्वरूपात मोठा मोर्चा काढण्यात आला तसाच मोर्चा आणि एक निषेध हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूरमधून देण्यात यावा ही सर्व उपस्थितांना मी नम्रपणे विनंती करतोय आणि या झालेल्या कृतीचा निषेध व्यक्त करतोय, धिक्कार करतोय। परवा दिवशी झालेल्या या घटनेचा अतिशय तीव्र निषेध आहे आणि यापुढे कुठल्याही मुलीला अथवा स्त्रीला कुठलाही त्रास होणार नाही ही आपली प्रत्येकाची काळजी आहे। त्या काळजीनुसार आपण वागलं पाहिजे। कुठल्याही समाजाची जरी मुलगी असेल तर तिला आपलं वाचवण्याचं काम हे आपलं आहे। एवढं बोलतो, धन्यवाद। सर्व उपस्थित बांधव आणि भगिनींना एकच विनंती आहे, अजूनही अंगाचा थरकाप उडत आहे आणि सांगायला इतके अत्यंत खेदजनक आहे की आत्ता फक्त महिला आणि मुली सुरक्षित नाही आहे। मुलं, जनावरं जर फेसबुकला बघितलं तर माणसाची विकृतीचा अंत राहिलेला नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी मी एक एवढी विनंती करते की आता निषेध तर आपण करणारच आहोत, परंतु आता प्रशासन जर याच्यावरती काही कारवाई करणार नसेल तर जनतेला हा अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे आणि ज्या माणसाने हे कृत्य केले कुणी का असेना त्याला त्याच ठिकाणी सर्वांनी मिळून अगदी सामाजिकरित्या त्याला त्या जागेवर ठेचलं तर पुढच्या प्रवृत्तीला आळा बसेल। तर समाजामधूनच हा मेसेज जाणं गरजेचं आहे, कारण आता आपण प्रशासनावरती अवलंबून अजून राहू शकत नाही। कारण आम्ही जेव्हा आता महिला बसतो, उठतो, बाहेर कार्यक्रमासाठी बाहेर पडतो तेव्हा आम्ही आमच्या मुली पुढे ठेवायच्या म्हणजे मुलींकडे महिलांना सुद्धा म्हणजे 50, 60, 80 वर्षात सुद्धा आता महिला जर करत नसेल ती ही विकृती कुठंतरी आपल्यासारख्या लोकांनी, सामान्य लोकांनी हातात घेऊन ती ठेचून काढली पाहिजे अशी अपेक्षा आहे। आणि सर्वांना पण कळकळीची विनंती आहे की आपल्या घरापर्यंत ही घटना घडण्याची वाढ बघू नका।
आपल्या सोलापूरला मुलगी आहे म्हणून आहे, पण प्रत्येक ठिकाणी हे आहे. काही ठिकाणी काही उघडकीला येते, काही ठिकाणी प्रकरण दाबलं जाते. परंतु या सारख्या प्रसंगाला आपण सर्वांनी लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि या गोष्टीचा आपण सर्वांनी मिळून समाचार घेतला पाहिजे. त्याची विनंती, अपेक्षा किंवा कळकळीची विनंती आहे की खरंच खूप भीती वाटते, रडायला येते. तर बाई म्हणून जेव्हा हे दुःख एक अपेक्षा वाटते आणि या दृष्टीपासून आपलं पाऊल असलं पाहिजे. निषेध नको, आता आपल्याला कृती पाहिजे. परवा झालेल्या चिमोदीवरती जो अत्याचार झाला, 65 वर्षीय वृद्धाने असं या मुलीला केलेलं असताना आपण कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही, असं आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. आणि प्रत्येकाची मुलगी छोटी असू मोठी असू तिच्यावरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. युवक असू वयस्कर असू ज्येष्ठ असतील, ह्यांनी जरी कुठं मुलगी छोटी आढळली तर तिचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि अशा या नराधमांना जागेवर शिक्षा झाली पाहिजे असं आमच्या सर्व महिलांकडून. जर आमच्या हातात दिला कायदा तर आम्ही त्या नराधमांना ना दगडाने ठेचून मारून टाकू. आम्ही कायद्याची व्यवस्थेची वाट पाहणार नाहोत. आजच आपण बघतो कोणी काय म्हणतं प्रचार म्हणजे पुरावे पाहिजे, हे पाहिजे. जर तुम्ही पुरावेच गोळा करत बसलात तर न्याय कधी मिळणार? आणि आम्ही किती दिवस असा अन्याय सहन करायचा. आणि त्या चिमुरडीला तर बोलताही येत नव्हतं, तर तिने कुणाशी बोलायचं होतं. तर अशा या नराधमांना शिक्षा देण्यासाठी असं जनतेला हे दिलं पाहिजे की जनतेच्या हातात त्या नराधमाला दिलं पाहिजे असं बोलून मी निषेध करते. नसरापूरमध्ये झालेली ही घटना सगळ्यांचं मन हेलावून टाकणारी आहे. खरं पाहिलं तर सर्वांच्या हृदयात आत एक अशी मशाल पेटली आहे की त्या आगीत तो माणूस जळूनच गेला पाहिजे, इतकं नीच कृत्य त्याने केलेलं आहे. त्याला माणूस सुद्धा म्हणता येत नाही, एक हैवानच जन्माला आलेला आहे या पृथ्वीवरती. त्या राक्षसाला ठेचून मारल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आता तो जरी बाहेर सुटला तिकडून तर आपण सगळ्यांनी मात्र त्याला ठेचल्याशिवाय राहायचं नाही. कायदा हातात घ्यायचा का नाही हे नंतर बघू, पण पहिल्यांदा आपण त्याला मारल्याशिवाय राहायचं नाही. अशी कृत्य आपण चौकात जर केली तर सगळ्यांमध्ये दहशत निर्माण होणार आणि पुढे हे कृत्य करायला कुणी सरसावणार नाही. त्यासाठी सर्व महिला आणि सर्व पुरुष सगळ्यांनी जागरूक राहायचंय. कुठेही अशी घटना घडली तर कुणाची वाट न बघता तिथल्या तिथंच निर्णय घ्यायचा आहे, तिथंच त्याला ठेचून काढायचंय. कारण आता कुठेही महिला किंवा मुली सुरक्षित नाहीत. कुठेही बाहेर मुलीला सोडायचं म्हणलं तर प्रत्येकाला भीती असते की आता उद्या आपली मुलगी घरी परत येईल का, आणि अशा ठिकाणी कुठे येऊन तिचं काय केलं जाईल हे आपल्याला माहित नाही. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी पाऊल उचललं पाहिजे. आपल्या जवळपास कुठेही अशी घटना घडली तर सगळा हिंदू समाज एकत्र येऊन त्या समाजानेच याचा निर्णय घ्यायचा आहे. कायद्याच्या ह्याच्यात बघून कुठलाही निर्णय मिळणार नाही. कारण आपण पाहतो फाशीची शिक्षा होणार आहे, पुरावे तो अजून केस किती दिवस लढेल माहित नाही आपल्याला, आणि त्यामधून सुद्धा पुन्हा सुटला तर पुन्हा अजून किती शिकारी त्याच्यावरती. त्यामुळं हा कायदा आपल्या हातात घेऊनच हे केलं पाहिजे असं मला तर वाटतं. म्हणून मी अगदी कळकळीने सांगते, आतून इतकं संताप येतोय की आता समोर जर तो असला तर त्याला मारण्याशिवाय राहणार नाही, इतका संताप आतून येते. आज शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडतायत. प्रत्येकामध्ये शिवबा जागलाच पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये जिजाबाई जागलीच पाहिजे. याच्यासाठी या मुलीच्या आजच्या या प्रकरणावर आपण निषेध करूया. उद्याच्या ना आपल्या जिल्हा परिषदच्या ठिकाणी आंदोलन आहे, तर त्या आंदोलनासाठी सकाळी 10 वाजता सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे. जेवढा जास्त समाज जमेल तेवढं चांगलं आहे की यामधून काहीतरी निष्कर्ष निघेल आणि त्या मुलीला न्याय मिळेल. याच्यासाठी प्रत्येकाने यावं अशी विनंती करते. सगळ्यांनी तिथं जमलं पाहिजे. मनाला अत्यंत वेदनादायक ही घटना आहे. आता मी ताईंचं आईचं भाषण ऐकलं.
ताई आई मी तुम्हाला एक शब्द देतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मी स्वतः याच मताचा आहे की वेळ पडल्यावर आपण हात सोडायला तयार आहे. न्याय व्यवस्था जर न्याय दिली तर ठीक आहे, पण आपण याच्या शेवटपर्यंत हात सोडून काम करायला तयार आहे. आम्ही तुमच्या सोबत आहे आणि मी या गोष्टीचा निषेध करतो. जी घटना घडली आहे त्या घटनेचा आपण सर्वजण निषेध करण्यासाठी जमलो आहोत. माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे, कारण हा न्याय देण्यासाठी खूप वेळ लागत असेल तर मी त्यांना थोडीच विनंती करतो की मागे पण एक अक्षय शिंदे म्हणून नराधामाने जे कृत्य केलं होतं त्याला एकनाथभाई शिंदेनी जसा त्याला धडा शिकवला तसाच ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला धडा शिकवा अशीच मी सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आणि या गोष्टीचा मी धिक्कार करतो. पुण्यामध्ये घडलेली जी कृती आहे त्याचा सर्वप्रथम निषेध करतो. मीडियामध्ये इलेक्शन झालं त्याचं उदय होत आहे, पण या चिमरडीचं उदय म्हणजे झालेल्या घटना दाखवल्या जात नाही. तर काय होतं, सत्तेवर बसलेल्या लोकांना एकच सांगतोय की अशा क्रूर व्यक्तीचा फाशी द्यावी जेणेकरून अशी घटना पुन्हा घडणार नाही, त्याचा मी ह्याचा जाहीर निषेध करतो. काल पुणे जिल्ह्यात झालेल्या घटनेच्या संदर्भात आपण सर्व तिथे निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आलो. मला तुम्हा सगळ्यांना एकच सांगायचं आहे, आम्ही सगळे पुरुष बांधव जमलो. जर आपल्या घरात, आपल्या गल्लीत, आपल्या शहरात, आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या देशात जर महिला सुरक्षित नसतील तर मग कुठं आहे? आता त्यांनी बोलता बोलता सांगितलं की शिवरायांच्या महाराष्ट्रात असं कृत्य करताना म्हणजे हे अशा बातम्या वाचल्यावर अंगावर काटा येतो की बाबा आपल्या लेखी, आपल्या आया बहिणी पण सुरक्षित नाही आहेत. मग आपण काय विचार केला पाहिजे? आता बोलताना प्रत्येक जणांच्या मनात ही अशी आग पेटून उठली की आपण पण कायदा हातात घ्यावा, पण आपल्या कायद्याला काहीतरी लिमिट आहे. आपण बघितलंय शिवरायांच्या काळात कसं होतं. शिवरायांच्या काळात आपण पाठ्यपुस्तकात पण वाटलं की पाटलांनी फक्त एका बाईची छेड काढली होती तर महाराजांनी त्याचा कलम केला होता, मी वेगळ्या विचारांचा आहे, त्याला फाशी देऊ नका, त्याचे हातपाय कलम करा आणि त्याला जिवंत सोडा. कळू द्या की अख्ख्या समाजाला बाईकडे वाकड्या नजरेने बघितलंय का, काय हाल होते एखाद्याची वाकड्या नजरेने बघितल्यावर. त्यामुळं माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आपण समाजात सुद्धा जगत असताना खूप जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या आया बहिणी बाहेर असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जेव्हा व्यक्त होतो त्यावेळेस पण ह्या गोष्टीचे पूर्ण नकारात्मक परिणाम घडत असतात. आपण चांगल्या वाईट बातम्या वाचतो त्याचे नकारात्मक परिणाम सगळे घडत असतात. आपण सुद्धा आपल्या सामाजिक जीवनात असताना सजग राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, कशा प्रकारचे लोक वावरतात, काय चाललंय, आपण सगळे एकत्र राहू, सजग राहू आणि एक समाज म्हणून अशा गोष्टीचा निषेध तर करूच, पण ह्या पुढे अशी आपली लेक, आपली आया बहिणीवर असं कुठला प्रसंग येणार नाही हे आपण काळजी घेऊया. आणि मी आपले माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्यावर विश्वास ठेवतो, हे योग्य तो लवकरात लवकर निर्णय घेतील अशी आपण आशा व्यक्त करू. मध्यंतरी हैदराबादला असं एक प्रकरण झालं होतं, तर त्या चौघांचं तिथं एन्काउंटर केलं होतं, सरळ त्यांना यमसदनी पाडवलं होतं. अशा वृत्तीच्या लोकांना माहीत असतंय की आपल्या इथे लोकशाही आहे आणि त्याला बाहेर यायला अनेक पळवाटा मिळतात, त्यामुळे ही हिंमत वारंवार होत आहे. त्यासाठी या अशा प्रकरणामध्ये लोकशाही न वापरता ठोकशाही वापरली पाहिजे. यांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे किंवा गोळ्या मारायला पाहिजे यांना, तरच हे कृत्य थांबेल. यांना विश्वास आहे की आपल्याला एखादा वकील मिळतो, आपल्याला लांब पळवतो, वाचवतो, आपलं कितीतरी वर्ष आपण जेलमध्ये सहज काढू शकतो. अशा नराधमांना वकील सुद्धा नाही मिळाला पाहिजे, याची काळजी आपण घ्यायची आहे. त्याचं कोण वकीलपत्र घेतलं तर त्या वकिलाला फळ करा. हे आपण जोपर्यंत जनता आक्रमक होणार नाही, ठोकशाहीवर उतरलो तर शासनाला नाईलाजाने निर्णय घेऊन यांना सरळ यमसदनी धाडावंच लागेल. यांना कोर्ट कचेरीमध्ये घेऊन जाऊ नये, यांना भर चौकात गोळ्या घालायला लावावा, तरच आपली सुरक्षितता होईल, आपल्या मुली सुरक्षित राहतील. दोन
दिवसापूर्वीची घटना यामध्ये 2 दिवसापूर्वीची झालेली घटना आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे जे पडसाद उमटत आहेत, सगळीकडे निषेध त्याच्या सभा घेतल्या जात आहेत. पण रोज अशा बातम्या येतात, रोज मन हे खिन्न होत आहे. काल सुद्धा आम्ही एक सभा झाली आणि संध्याकाळी TV लावला तर पुन्हा त्या ठिकाणी बीडला, नांदेडला असेच प्रकार घडताना दिसत आहेत. हे काय चाललंय खरोखरच कळत नाही. आणि अशा वेळेस खरंच सांगतो, माझ्या घरातला माझा नातू मला विचारतो की आवा हे काय केलं हो त्यांनी, बलात्कार केला म्हणजे काय केलंय, त्या माणसाला का आपण मारायचं, त्याला काय शिक्षा करायची, मी काहीच सांगूच शकत नाही. इतक्या घटना अशा घडतायत की आज मला असं वाटतं की माता भगिनींनी सुद्धा आपल्या मुलींना गुड टच आणि बॅड टच याची त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. ही कालची मुलगी त्याच्याही पलीकडे होती, पण ज्या थोड्याशा मोठ्या वयाने आहेत 7-8 वर्षाच्या, त्यांना या गोष्टी कळू शकतात. तर आपल्या माता भगिनीने आपल्या मुलीला बॅड अटॅच आणि गुड अटॅच कसा असतो, काय असतो यातून जर त्यांना सांगितलं तर मला वाटतं तिथल्या तिथं तिला त्या गोष्टी लगेच कळतील आणि ती लगेच आपल्या शिक्षकांच्याकडे असेल किंवा कुठं असेल ते तक्रार करू शकेल. आणि या माध्यमातूनच मला वाटतं याचा एक आळा बसवण्याचा आपल्याला हे उपयोग करून घेता येईल. आणि या कालच्या घटनेच्या बाबतीमध्ये तर आता उद्यासुद्धा पूनम गेटवर आपण सगळेजण 10:30 वाजता जमणार आहोत. तिथे आपण निवेदन देणार आहोत आणि याच्या पुढची जी कृतीची जो आराखडा असेल त्यासंबंधी आपल्याला सोशल मीडियावर वेळोवेळी त्याची कल्पना दिली जाईल. तेव्हा त्यावेळेसुद्धा आपण सर्व सोलापूरकरांनी त्या ठिकाणी उपस्थित होऊन त्याचा निषेध नोंदवण्यासाठी जमावं. ज्या नराधमांनी असं वाईट कृत्य केलेलं आहे, मला तर वाटतं त्यांना लवकर एवढं फाशी देऊन त्यांचा कार्यक्रम केला पाहिजे. कारण की अशा जर घटनेवर जर आळा नाही बसला तर आपल्या ज्या छोट्या मुली असतील, कारण प्रत्येकाला मुलगी आहे, आता मला पण आहे, पण असं वाईट म्हणजे एवढं वाईट वाटतंय की लगेच फास्ट कोर्टामध्ये घेऊन अशा घटना घडणाऱ्या लोकांना भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, एवढंच मी सांगतो. काल जे आपल्या नरसापूर पुणे येथे घटना झाली, अतिशय क्रूर पद्धतीने घटना झालेली आहे. त्या नरामनाला भर चौकात एन्काउंटर केलं पाहिजे, भर चौकात म्हणजे फाशी दिली पाहिजे. सर्व कोर्टाचे घटनाचे नियम बाजूला ठेवून सर्व सरकारच्या माध्यमातून, कोर्टच्या माध्यमातून सर्व त्यांना भर चौकात एन्काउंटर करावं आणि फाशी द्यावं असं मी इच्छा व्यक्त करतो. आणि असं कृत्य कधी घडू नये येणाऱ्या काळामध्ये, अशा कडक नियम सरकारच्या माध्यमातून मिळावं आणि कोर्टच्या माध्यमातून मिळावं अशी मी संपूर्ण जनतेच्या वतीनं मागणी करतो. काल पुणे जिल्हा येथे जी घटना घडली, आपल्या सोलापूरच्या लेकीवर या नराधमाने अत्याचार केला आणि क्रूरपणे तिचा खून करून पुरण्यात आला. परंतु सोलापूर शहर असू द्या, आत्ताच आपल्या महिला भगिनी जे बोलले, त्या महिला भगिनीचं वाक्य ऐकलं तर डोळ्यात पाणी येत आहे की अनेक साहेबांनी सांगितलं, नातेसाहेबांनी, कुठलं कायदा राज्य राहिलाय का नाही, गृह खातं काय करताय. पुणे जिल्ह्यात झालं, ठाणे नांदेडमध्ये झालं, आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यामध्ये असाच प्रकार घडताय की मी बापूला, शीतलबाई नरोटेला, अमरपाडीला, आमदार साहेब असू द्या, आपणच त्याच्या शाळा बापू दत्तक घेऊया आपल्या मंडळातर्फे, आपल्या लोकांतर्फे. की पालक काय करणार, काही पालक कामाला जात असते, घराकडे लक्ष नसते, लहान लहान मुलं असतात. आपण बघितलं आता साहेबांनी बँक करते ते कायदा सांगायला पाहिजे. परंतु किती लहान मुलगी आहे आपली, 4 वर्षाची मुलगी आहे, ती काय करणार सांगायची. त्यामुळं ह्या
घरं टाकत असू द्या, या नराधमाचा निषेध करणं तेवढं कमीच आहे. परंतु मी असं म्हणतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे होतं त्या पद्धतीनं रस्त्यावर फाशी देणं गरजेचं आहे. आणि आपण हिंदू म्हणून जात-पात न म्हणता सगळ्यांनी हिंदू म्हणून एक होणं गरजेचं आहे. आणि कुणावरही असा प्रसंग आला तर सोलापूरकरांनी हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांनी कुठल्याही समान आपण त्या कुटुंबाच्या पाठीवरती राहूया. त्या कुटुंबाला काय भोगाची पाळी येत असेल ते त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे कुटुंबाला सुद्धा आपल्या मंगळवार तालीम असं त्या चौपाटी विठ्ठल मंदिरात सुद्धा सर्व परिसराच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाचे आपण पाठीशी राहूया. आणि मी थोडंसं भाषण संपतो या निषेध व्यक्त करतो. घेऊन जाता काल जी अमानुष घटना घडली त्या घटनेबद्दल काय बोलावं हेच कळत नाही. तेव्हा एवढंच म्हणून की लवकरात लवकर त्या आरोपीला भर चौकात फाशी देऊन परत असं कृत्य करू नये यासाठी समाजानं व प्रशासनाचा पदार्थ आले पाहिजे व या घटनेचा निषेध करतो. माणुसकीला काळीभेद सांगणारी 2 दिवसापूर्वी घटना झालेली आहे. ती मुलगी सोलापूरची नात आहे. मग इथं आमच्या सर्व भगिनी आमच्या आई माता बसताना आमच्यासारख्या लोकांना खरंच आपण खोटं आहे काय आहे आणि उद्याचा दिवस काय हे देखील मगापासून विचार करतो. आज मुली सुरक्षित नाही. कॉलेज झालेल्या मुलीच्या सुंदर आशय टिकलं जात आहे. घरातलं मुलगी बाहेर पडलं तर कोयकाने वाद होत आहे. ही तर चिमुकली एवढी लहान आहे ज्याच्या घरामध्ये नात आहे मुलगी आहे स्वतःला ते बघितलं गोळा येत आहे मला अंगात पोटात गोळा आहे की खरंच आपण कुठं चाललं काय चाललंय आपल्याला. तर सरकारला आपण खरं तर एक निवेदन दिलं की ह्याच्यामध्ये घटनेमध्ये बदल केला पाहिजे. ते तारीख कोर्ट कचेरी असं नाही. शिवाजी महाराजांच्या काळात आत्ता सांगितलं की कारण लोक घाबरत होते. आता दररोज काल बघितलं दिवसाला 13,000 घटना देशामध्ये घडत आहेत. देशामध्ये प्रत्येक राज्यातलं काल सर्वे आला होता. प्रत्येक राज्यातला 10,000च्या पुढं प्रत्येक राज्यामध्ये तासाचं अंतर तासाला 1,000 मुली देशामध्ये या ठिकाणी अशाप्रमाणे विकृतीत जन्माला येत आहेत. तर कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. हे कोर्ट कचेरी वेळ दिला पाहिजे. मला हे होऊच नये ह्याकरता नवीन कायदा आणणं फार गरजेचं आहे. सरकार गुन्ह्याचं आपण सर्वसामान्य लोक आहे. आपण सर्वसामान्य आज आमच्या महिला येथे बघितल्यानंतर आमच्यासारख्या वेळेला लोकांना वाटतं की त्या मुलीचा जन्म का होत आहे. असे धंद्यांचा जर जन्मात असतील तर आई वडिलांनी काय करावं. कुठं जाताना बाहेर पडताना घरात आता कुलूप जायचं लावून जायची वेळ येते का असं वाटलं. त्यांची आई बोलतात ते बहीण करताना डोळ्यात पाणी येत आहे. आणि जेच चाललंय मला राज्य सरकार केंद्र सरकार घटनेत बदलून अशा लोकांना जागेवर चौकात आणि भर गोळी घातले तर थोडं खरा हे कृत्य होणार नाही. काल पुणे येथील नरसापूर येथे जे सोलापूरची नात तिच्यावर अमानुष पद्धतीचा अत्याचार कुणालाही सहन होणार नाही. माणुसकीला काळीमा फासेल अशा पद्धतीचं कृत्य घडलं आणि ते घडल्यानंतर तुम्ही आम्ही सगळे समाज व्यवस्था हळहळली आहे. पण बाप म्हणून आई म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या काळजात आज काय होत असेल, त्यांची आज काय मानसिकता असेल. त्यांना या छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म म्हणून चुकी झाली आहे का काय अशा पद्धतीची भावना कुठेतरी समाजातल्या घटकांमध्ये निर्माण होते का काय अशी परिस्थिती आज आपल्या समोर येऊन बसलेली आहे. तुम्हाला माहित आहे आपल्या महिलेकी आपल्या घरच्या भगिनी
यांच्याकडे साधं कुणी बघितलं तरी आपल्याला राग येणारा आपला हा समाज आहे. आणि एवढं वाईट कृत्य की त्याच्यात कुणी माफी देऊ शकणार नाही, कुणालाही असं वाटणार नाही की त्याच्यात थोडासा विचार व्हावा. आज प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये एकच होतं की त्या माणसाला त्याच पद्धतीची क्रूर पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे. पण नुसतं शिक्षा देऊन होणार नाही, तर असा मेसेज समाजात गेला पाहिजे की असं कृत्य भविष्यात कुणीही केलं नाही पाहिजे. कारण आज तुम्ही बघितलं बोलताना सगळ्यांमध्ये एकच येत आहे, त्याच माणसाच्या हातनं साहेब माझं 3 गुन्हे कशा पद्धतीचे त्यांनी त्यावेळेस एका 64 वर्षाच्या म्हातारी बाईवर बलात्कार केलेला ह्याच नराधमाने. म्हणजे त्याला समाजात जिवंत राहायला नाही पाहिजे असं कृत्य करणारा माणूस याआधी या समाजात राहिला नसायला पाहिजे. असताना सुद्धा काही दिवस त्यांनी जेलमध्ये राहिला, पुन्हा बाहेर आला, परत कळतं त्यांनी त्याच्या घरातल्याच काही अजून लोकांवर पण तसे कृत्य केले. हे असं माहीत असताना सुद्धा पोलीस प्रशासनाला खरंच विनंती आहे, ठीक आहे, पण पोलिसांना माझी अशी विनंती आहे की तुम्हाला कमीत कमी समाजामध्ये अशी विकृत माणसं कोण आहेत हे तरी आपण बारीकाईने शोधले पाहिजे. आज सुद्धा आपल्या आजूबाजूला एखादा माणूस दिसत असेल की बाबा या माणसाला, पण त्याचं कुठल्या तरी वेगळ्या यंत्रणेनं त्याचा शोध घेतला पाहिजे. शेवट ही घटना घडल्यानंतर पुन्हा एकत्रित यायचं, निषेध करायचा, आंदोलन करायचं, यापेक्षा अशा घटना घडणार नाही याकरता आपल्या भगिनींना, मुलींना सक्षम करायची वेळ आता आलेली आहे. लहान मुलींवर झालेला अत्याचार ठीक आहे, पण तुम्ही बघितलंय दिवसा वेळा ऑफिसमध्ये जायला मुलींना ताप व्हायला लागलाय, सिनियर ऑफिसरकडनं काम करणाऱ्या महिलांवर अत्याचार होत आहे, बदलीच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे तुमच्या समोर बघितलेले आहेत असे गुन्हे दाखल होत आहेत की तुम्ही काम करून घेण्याकरता महिलांना नको त्या गोष्टी करायला लावण्याची समाज व्यवस्था तयार व्हायला लागली. मुली सरळ सरळ येऊन गुन्हा दाखल करतात की माझ्यावर माझ्या वेगळ्या पद्धतीनं माझ्या वरिष्ठांनी मला मागणी केली, मला वेगळ्या पद्धतीनं हे केलं, पण तरी सुद्धा आपण त्याच्याकडे समाज म्हणून दुर्लक्ष करतो. वास्तविक ज्या वेळेस अशा कुठल्याही FIR दाखल होत असतील, आता सर्वांच्या म्हणण्यामध्ये केंद्रात असेल, राज्यात असेल, घटनेत दुरुस्त होऊन याच्यामध्ये जसं चार्जशीट 90 दिवसात दाखल करण्याचा नियम आहे, तसाच नियम ही घटनेचा निकाल सुद्धा काही विधीन महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये लागलाच पाहिजे. नाही लागला तर त्याचा एकतर्फी निकाल समजून त्याच्यावर त्याला फाशी दिली पाहिजे. म्हणजे सुटणार तर त्यांनी सुटला 3 महिने 6 महिन्यात, नाही तर त्याला 100% फाशी झाली पाहिजे किंवा त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे. आणि जर करणारा सक्षम असला तर काही करता येतंय. तुम्ही बघितलंय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं बदलापुरात घटना घडली, मला वाटतं अक्षय शिंदे नावाचा जो क्रूर होता त्याच्या हातून अशीच एका शालकरी मुलीवर घटना घडल्यानंतर बघा शिंदे साहेबांनी त्या घटनेत एखादा निबंध लिहिला, खरोखर आहे, तो निबंध लिहित असताना स्टोरी ठरली असेल, सगळं ठरलं असेल, पण सगळ्यांची भावना एक होती की त्यात न्याय मिळाला. मला आज पण फडणवीस साहेबांकडनं, शिंदे साहेबांकडनं, आमच्या उपमुख्यमंत्री पवारताई यांच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही आता कसा ड्रामा करायचा आहे करा, काय स्टोरी करायची आहे करा, कशा पद्धतीनं, पण आमच्या सर्वसामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे की या सरकारमध्ये आमच्या भावना ऐकून घेणारा आणि त्याच्यावर रिॲक्शन करणारा कोणीतरी नेता आहे. आणि या महाराष्ट्राकडे कुणी अशा नजरेने बघू शकणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला काही निर्णय ठोस पद्धतीनं घेतले पाहिजेत. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जगामध्ये आपण अभिमानाने सांगत असतो, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो. आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं आजच नाही, इथून पुढं हजारो वर्ष घडणार नाही अशा पद्धतीचं न्याय व्यवस्थेमध्ये बदल झाल्याशिवाय आपली पिढी आपल्या येणाऱ्या काळात माफ होणार नाही. कारण आज तुम्ही बघितलं आपली लोकसंख्या एवढी मोठी वाढती आहे, कोण कुठं राहतंय, कुणाला राहिला घर आहेत का नाही, कुठल्या महिला कुठं असतात, असं वातावरण असताना ह्याच्यात क्रूर लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा गोष्टी करायला लागलेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना समाज म्हणून आपली पण तेवढीच आता जबाबदारी आहे. आपली मुलं असतील त्यांना चांगलं काय आणि वाईट काय आहे, कारण तुम्हाला माहित आहे हे सगळं घडण्यामध्ये हे मोबाईलचं जे काही आयुष्य आलंय, या मोबाईलच्या आयुष्यामुळं कदाचित चांगल्या लोकांच्या सुद्धा बुद्धिभ्रष्ट व्हायला लागल्यात अशी परिस्थिती तयार झालेली आहे. जी माणसं चांगली वाटत होती त्यांच्याही हातनं कदाचित अशा बऱ्याच चुका व्हायला लागल्या. त्याच्यामुळं आपण या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने घेऊन समाज व्यवस्था नव्या पद्धतीनं आपण सुधारण्याकरता पण प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकाराला हे करण्याकरता आपल्याला
एकत्रित यावं लागेल. ते कुठल्या जातीचं आहे, अन्याय करणारा कुठल्या जातीचा आहे माहित नाही आम्हाला, अन्याय कुठल्या जातीवर झालाय ह्यापेक्षा अन्याय संपूर्ण माणुसकीवर झालाय. माणुसकी धर्म संपताय का काय, अशा पद्धतीचं वातावरण समाजामध्ये आता तयार झालेलं आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं आपल्या डोळ्याला असे प्रसंग दिसतील, अशा विकृतीचा माणूस लक्षात येईल, तर कमीत कमी भले संबंध खराब होतील किंवा आपल्याला वाटेल, पण पोलिसांना जर सावध तरी केलं पाहिजे. आपल्याला माहित आहे बरेचदा असे लोक समाजात फिरतात, वागतात, बेवारस पद्धतीने फिरत असताना त्यांची कृत्य हालचाली, त्यांचं वागणं चुकीचं असतंय. पण आपण काय म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे हे दुसऱ्याकडे झालंय. पण माझी अशी विनंती आहे, माझ्या मायनवल्यांना विनंती आहे, सगळ्या युवकांना विनंती आहे, आपल्या परिसरात आपल्या जवळ होणार नाही एवढी तर काळजी आपण घेतली पाहिजे. त्यामुळे जिथं जिथं असं होत असतंय असं लक्षात येईल, तिथं आपण भले आपले काय व्हायचं आहे पोलीस स्टेशनपर्यंत न्या, त्या माणसावर गुन्हा दाखल करण्याचा आणि पोलिसांना सुद्धा अशा गोष्टी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आपण करावा. आम्हाला या सरकारकडनं सोलापूरला बदलापूर पद्धतीचाच बदला सोलापूरला मिळाला पाहिजे. सोलापूरच्या नातीला आपण सगळ्यांनी न्याय दिला पाहिजे. आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत सोलापूरकरांचा हा लढा 100% बंद होणार नाही. उद्या पूनम गेटवर आपण तिथं आंदोलन करणार आहोत. पुन्हा आपल्याला अजून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सांगू कशा पद्धतीनं करायचं आहे. आज आपण एक छोटासा नवीपेठेतनं कॅन्डल मार्च करू. कॅन्डल मार्च करून पुन्हा तिथे येऊ. मला आपण नवीपेठेतनं कॅन्डल मार्च करून पुन्हा इथे फिरून येऊ की समाजामध्ये हा मेसेज गेला पाहिजे की सोलापूरकरांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीचं दुःख झालेलं आहे. ते व्यक्त आपल्या आपल्या परीने करा. तुम्ही पत्र लिहा, तुम्ही जे सोशल मीडियावर पोस्ट करा, नाही ते पोस्ट करतो आपण रोज, स्टेटस ठेवतो. पण यावेळेस माझी अशी विनंती आहे, या घटनेच्या निषेधार्थ आपण सगळे स्टेटस ठेवा, पोस्ट करा, फेसबुक असेल. समाजाला या सगळ्या गोष्टीचं आकलन झालं पाहिजे आणि समाजावर या सगळ्यांनी एकत्रित येऊन न्यायासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे आंदोलन एक दिवसासाठी नाही आहे. आजचा निषेधाचा कार्यक्रम झाला म्हणजे आमच्या नातीला न्याय मिळालेला नाही आहे. जोपर्यंत त्यांनी श्वास घेत राहणार तोपर्यंत आपण आपल्याला माफ करू शकणार नाही. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या हृदयात असली पाहिजे. एवढंच सांगतो. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि यानंतर विजय देशमुख बोलतील आणि त्यानंतर आपण कॅन्डल मार्च करून आजचा ही सभा इथंच येऊन शेवट करून टाकू. आज आपण सगळे आपल्या सोलापूरच्या नातीचं न्याय मागण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत. हा न्याय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मागतोय. हा न्याय आपण एक न्याय संस्थेला मागतोय, जेणेकरून असे कृत्य पुन्हा एकदा या राज्यामध्ये, या देशामध्ये घडू नये. कारण आपण बघतोय जो कृत्य करणारा दुष्कर्म आहे तो एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पूर्वी असं काम केलेलं आहे आणि त्याला न्यायालयातनं त्याला जामीनवर सोडण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा तो असं कृत्य केला. जो कोणी असं कृत्य करेल त्याला त्याच वेळी महिन्या 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल लावून ताबडतोब त्याला जी सजा फाशीची ते ताबडतोब दिलं असतं तर हा कृत्य घडलं नसतं आणि पुढे कुठला माणूस धजवाला नसता की असं कृत्य करण्यासाठी. कुठेतरी आपण चुकतोय न्याय संस्थापन की आपण फारच न्याय लोकांना देतोय आणि ह्या दुष्कृत्य करत असताना आपण जेव्हा टीव्हीवर त्या मुलीकडे बघतो आपल्या काळजाला एवढ्या वेदना होतात की त्यांच्या आई वडिलांना काय वेदना झाले असतील हे विचार करण्यासारखं आहे. आज आपल्याला सगळ्यांना आपण सगळ्यांनी न्याय मागणार आहोत, पण आपलेही काही काम आहेत. आपण आपल्या मुलांना आपणही सांभाळायला पाहिजे. आपल्या मुलांच्या पाठीमागे आपणही सातत्यानं लक्ष द्यायला पाहिजे. आणि मगाशीच दातेसाहेबांनी सांगितलं गुड टच अँड बॅड टच, किंवा चांगलं काय वाईट काय या समाजात, आणि ज्या समाजात वाईट असेल त्या माणसाला ताबडतोब आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला बाजूला ठेवायला पाहिजे. ताबडतोब मगाशी बापू म्हणण्यासारखं ताबडतोब त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे, तरच कुठेतरी थांबणार आहे. प्रत्येक वेळी आपण असं या घटना घडल्यावर आपण सगळे चौकात उभारून प्रत्येक वेळी न्याय मागण्यापेक्षा आपण न्याय हे घडून नये म्हणून आपणही विचार करायला पाहिजे. हा विचार केला तरच कुठेतरी या दुष्कृत्य थांबणार आहेत. आणि आपण बघतोय की सातत्याने हे वाढत चाललेले आहेत आणि हे वाढत असताना
ही कुठेतरी पायबंद घालायला पाहिजे. या सरकारकडनं आपली अपेक्षा आहे. मला असं वाटतं की आपले सरकार लवकरात लवकर आपल्या सगळ्याला न्याय देईल. न्याय दिला तर आपण पुन्हा एकदा या जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसू शकणार नाही. कारण हा त्यांच्या घरी उद्या आपल्या घरी असा विचार आपण सगळ्यांनी आपण मनात आणून आपण आपले वागणूक ठेवायला पाहिजे. म्हणूनच मी सांगतो की आपल्या मुलांची काळजी आपण स्वतःही घ्यायला पाहिजे आणि ती जपणूक मुलांचं जपणूक आणि वाढवण्यापर्यंत त्यांना सातत्यानं ज्ञान समाजातले ज्ञान चांगला माणूस वाईट माणसाचे ज्ञान द्यायला पाहिजे. तरच ही कुठेतरी थांबणार आहे. आणि या दुष्कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम आता पहिला पुढे महिला चालतील. हा मार्ग इथून मेणबत्त्या घेऊन आपण जायचं आहे. राजवाडे चौक मारुती मंदिरला वरचा घेऊन तिथून नामदेव चौकाकडून असं नवी पेठेतून पुढे जाऊन आपलं पारसपेठ आणि पारसपेठेतून मुळीक त्यांच्या ऑफिसकडून पुन्हा इथे येऊन शिंदे चौकातून आपण इथे येऊन याचा शेवट करतोय. पहिला पुढे महिला चालतील. हे बॅनर लहान मुलींना द्या. लहान मुली पुढे बॅनर पकडतील त्यानंतर महिला असतील.